नाशिक विभागात गाजलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आरपीआय मराठा आघाडीचे नेते डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमधील 2016च्या बोगस शिक्षक भरती प्रकरणात ज्याप्रमाणे 25,753 शिक्षकांची नियुक्ती रद्द करून कारवाई करण्यात आली होती, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व बोगस शालार्थ आयडी धारकांची सेवा समाप्त करावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी, अशी मागणी ते या याचिकेद्वारे करणार आहेत. नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी रामदास शेळके व संदीप मिटके यांनी या प्रकरणात धाडसी कारवाई केली असून संपूर्ण राज्यभरात अशा प्रकारे पारदर्शक चौकशी व्हावी अशी अपेक्षा डॉक्टर साळुंखे यांनी व्यक्त केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे थांबलेले वेतन पुन्हा सुरू झाले असून त्यालाही सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले जाणार आहे. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर तपासण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान नाशिक रोड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.डी. जोशी यांनी शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे, किरण कुवर, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्यासह 15 संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. कोर्टाने या प्रकरणी अत्यंत कडक ताशेरे ओढत शिक्षण क्षेत्रातील हा भ्रष्टाचार राष्ट्राच्या भविष्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याला येणाऱ्या धमक्यांना न घाबरता या भ्रष्टाचाराविरोधातील लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.